नमस्कार मित्रांनो, गुड मुदी केअर मॉर्निंग. माझं नाव शिवाजी यादव, राहायला मी अहमदनगर केडगाव या ठिकाणी आहे. आणि आज एक महत्त्वाचा विषय घेऊन मी आपणासमोर येत आहे. तर ज्या वेळेला आपण प्रॉडक्ट बेसमध्ये काम करत असतो, तर हे काम करत असताना आपले जे प्रॉडक्ट्स आहेत तर हे मार्केटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कशा पद्धतीने विकले जातील आणि आपले प्रॉडक्ट जे आहेत तर ते जास्तीत जास्त खरेदी कसे केले जातील, तर यासाठी मी आज आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहेत. तर त्या जर आपण फॉलो केल्या तर निश्चित आपला जो बिझनेस आहे आणि आपले जे प्रॉडक्ट्स आहेत हे जास्तीत जास्त प्रमाणात सेल होऊन आपल्या बिझनेसला खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ येणार आहे. तर त्याच्यामध्ये त्याला आपण सक्सेस टिप्स म्हणू शकतो. तर त्या जर आपण प्रॉपरली वापरल्या, 5 महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. ह्या टिप्स जर आपण प्रॉपरली वापरल्या तर या माध्यमातून आपला बिझनेस निश्चित ग्रोथ झाल्याशिवाय राहणार नाही. तर याच्यामध्ये सर्वात पहिली जी महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे हा जो बिझनेस आहे, हा बिझनेस करत असताना आपण बऱ्याच वेळेला इतर लोकांना प्रॉडक्ट विकण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आपण हे प्रॉडक्ट जे आहेत तर हे विक्री करण्यापेक्षा आपले प्रॉडक्ट्स आपले लोक कस्टमर जे आहेत तर ते परचेस कसे करतील, तर या संदर्भात आपण त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला सेलर न बनता, प्रॉडक्ट हे विक्री न करता आपले प्रॉडक्ट समोरचा व्यक्ती परचेस कसं करल, म्हणजे सेल जनरेटर हे आपल्याला होता आलं पाहिजे, न की प्रॉडक्ट सेलर. तर प्रॉडक्ट सेलर होण्यापेक्षा जर आपण प्रॉडक्ट सेल जनरेटर जर झालो तर आपल्या प्रॉडक्टचे जे काही बेनिफिट्स आहेत हे जर आपण त्या लोकांना प्रॉपरली शेअर केले तर नक्कीच आपले प्रॉडक्ट ते समोरची व्यक्ती जी आहे ती खरेदी करणार आहे. आपल्या प्रॉडक्टचे जे महत्त्वाचे जे बेनिफिट्स असतात, ज्याला आपण युनिक सेलिंग पॉइंट्स म्हणतो, USP, तर हे जर आपण प्रॉपरली त्यांना सेल केले तर निश्चित आपले प्रॉडक्ट जे आहेत ती समोरची व्यक्ती परचेस करणार आहे. हा दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जे जास्तीत जास्त सेल जनरेट करतील अशा लोकांची आपल्याला फोर्स तयार करता आली पाहिजे. म्हणजे काय की क्रिएट सेल जनरेटर, म्हणजे हा एक महत्त्वाचा सेकंड टप्पा आहे की आपल्याला जास्तीत जास्त सेल जनरेट करणारी जी टीम आहे तर ती आपल्याला तयार करता आली पाहिजे, की जेणेकरून आपल्याकडे जास्तीत जास्त प्रॉडक्टचं डुप्लिकेशन होईल आणि जास्तीत जास्त प्रॉडक्ट जे आहेत हे आपले मार्केटमध्ये सेल होणार आहेत. म्हणून आपण सेकंड जी आपली टिप आहे ती म्हणजे क्रिएट सेल जनरेटर. तर जास्तीत जास्त सेल जनरेटर जर हे आपल्या टीम मध्ये तयार झाले तर निश्चित आपले प्रॉडक्ट जे आहेत तर ते मार्केटमध्ये जास्त प्रमाणात जाणार आहेत. तिसरा आणि महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर तिसरी जी महत्त्वाची गोष्ट असते बिझनेसमध्ये ती म्हणजे टार्गेट सेटर. म्हणजे टार्गेट सेट जर आपण केलं की आपल्याला समजा जो चालू महिना आहे ह्या महिन्यामध्ये आपल्याला किती बिझनेस करायचा आहे, किती आपल्याला प्रॉडक्ट सेल करायचे आहेत, कोणते प्रॉडक्ट सेल करायचे आहेत, तर त्याचं जर आपण प्रॉपरली टार्गेट सेट केलं आणि त्या पद्धतीने जर आपण बिझनेस केला तर निश्चित आपलं जे पण टार्गेट आहे ते आपण पूर्ण करू शकतो. त्यामुळं आपण प्रॉपर टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. त्या टार्गेट सेट करत असताना आपण आणि आपली टीम यांनी मिळून जे टार्गेट आपण सेट केलंय तर ते पूर्ण करण्यासाठी वरच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याचा आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट होणार आहे. तर ही एक अत्यंत महत्त्वाची टिप्स दिलेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं चौथी जी अत्यंत महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे ॲक्शन टेकर. आता बघा, आपण वरच्या 3 टिप्स महत्त्वाच्या पाहिलेल्या आहेत, परंतु याच्यावरती जर आपण ॲक्शन घेतली तरच ते पूर्ण होणार आहेत. नुसतं टार्गेट ठरवून चालणार नाही, किंवा नुसतं आपण सेल जनरेटर आहोत परंतु सेल जनरेटर आहोत तर यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ते म्हणजे ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. ज्या गोष्टी आपण ठरवल्या आहेत त्या जर आपण वेळेमध्ये केल्या पूर्ण तरच आपल्याला त्याचा प्रॉपर रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे आपण ॲक्शन घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे चौथी आणि अत्यंत महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे ॲक्शन टेकर होणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतः आणि आपली टीम यांनी जर प्रॉपरली ॲक्शन घेतली तर आपल्याला निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीचा रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे.
आणि पाचवी आणि शेवटची टिप्स, अत्यंत महत्वाची टिप्स, की ही टिप जर आपण वापरली तर आपल्या बिझनेसला खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ येणार आहे. आणि ती टिप्स म्हणजे डुप्लिकेशनची टिप्स. जर वरील 4 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या, सेल जनरेटर, क्रिएट सेल जनरेटर, त्याच्यानंतर डुप्लिकेटर, ऍक्शन टेकर, तर हे 4 गोष्टी करणाऱ्या लीडरची जर संख्या आपल्या बरोबर आली आणि त्यांनी प्रत्येकाने जर ह्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली तर निश्चित आपला बिझनेस जो आहे तो काही पटीने नवे नवे 10x ग्रोथ जो आहे तो आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे. तर आज मी तुम्हाला ज्या महत्वाच्या 5 टिप्स सांगितलेल्या आहेत ह्या जर तुम्ही प्रॉपरली वापरल्या तर मला निश्चित खात्री आहे की तुम्ही जो बिझनेस करताय ह्या बिझनेस मध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चित तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचं काम करा, त्याला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.